गणेश गल्लीतून ठाकरे गटाचे किरण तावडे विजयी झालेले आहेत। शिंदे गटाचे अनिल कोकिळ यांचा पराभव झालाय। अनिल कोकिळ तर गणेश गल्लीतही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। ठाकरे गटाचे किरण तावडे विजयी झालेत। शिंदे गटाचे अनिल कोकिळ यांचा पराभव झालाय। ही महत्त्वाची अशी लढत होती। शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक प्रभाग 91 मधनं विजयी झालेले आहेत। प्रभाग 91 शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक विजयी झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट मुंबईतला आता एक चित्र स्पष्ट होत आहे। प्रभाग 91 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक विजयी झालेले आहेत। तर मुंबईत प्रभाग 91 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक यांचा विजय झालेला आहे। तर मुंबईतलं चित्र आपण पुन्हा एकदा पाहूया। आकडेवारी भाजप आणि शिंदेची शिवसेना युती एकत्रितपणे 127 जागांवर आघाडीवर आहे। तर गणेश गल्लीतनं ठाकरे गटाचे किरण तावडे विजयी झालेत। त्यांनी अनिल कोकिळांचा पराभव केलाय। त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत ऐतेवेळेला प्रवेश करत उमेदवारी मिळवलेली होती, त्यावरून मोठा त्या ठिकाणी शिवसैनिकांनी रोष व्यक्त केलेला होता। तर आता शिंदे गटाचे हेच अनिल कोकिळ यांचा पराभव झालाय। मुंबईतलं चित्र आपण पाहतोय। भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे 127 जागांवर आघाडीवर आहे। तर राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर आहे। ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे 73 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस आणि वंचित यांची 15 जागांवर आघाडीवर आहे। तर प्रभाग 9 पुण्यातनं महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर पिछाडीवर आहेत। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 चे अपडेट आपण बघत होतो आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर हे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये पिछाडीवरती आहे। तर